ज्योतिबा फुलेंच्या नावाली जी कर्जमाफी होती त्या लाभार्थी शेतकऱ्यांना या नव्या योजनेमध्ये फक्त 50,000 रुपयाचा लाभ तिथं सरकारने दिला होता। आमची मागणी होती ही अट काढण्यात यावी। सरसकट 2 लाखाचा लाभ सर्व शेतकऱ्यांना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना पण आणि इतरही शेतकऱ्यांना द्यावा अशी आमची मागणी होती। दुसरी मागणी आमची जी होती ती होती जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही 26-27 वर्षाची जी अट टाकली, म्हणजे जे वर्ष अजून संपलं नाही, म्हणजे 1 वर्ष त्यांना थांबावं लागलं असतं, ती अट सुद्धा तिथं काढण्यात यावी। या दोन्ही अट काल काढल्या, पण जसं मी मगाशी सांगितलं की काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब हे बोलत होते की या अटीमुळे कोणाचंही नुकसान होणार नाही। मग आम्ही आमचा संघर्ष मोठा केला, जास्त आक्रमक केला, शेतकऱ्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो आणि मग आपण बघितलं असेल हळूहळू कुठेतरी सरकारला सुद्धा कळालं की शेतकरी आता आक्रमक होत चाललेले आहे। शेतकऱ्यांना कळालेलं आहे या अटीमुळे आपलं नुकसान होणार आहे आणि मग अनेक वेळा सरकारबरोबर आम्ही चर्चा केली, मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा केली, परदेशी जे या कर्जमाफी योजनेचे जे काही समिती होते त्याचे प्रमुख होते त्यांच्याबरोबर एकदा चर्चा केली। दुसऱ्यांदा जेव्हा चर्चा करण्याची वेळ आली दुर्दैवाचं ते त्या बैठकीला आले नाही। त्यामुळे ह्या सगळ्या संघर्षानंतर आणि अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आम्ही हे मुद्दे मांडल्यानंतर शेवटी सरकारला या अटी मागे घ्याव्या लागल्या। म्हणजे कुठं ना कुठंतरी शेतकऱ्यांची एकजूट जी झाली मागे घ्याव्या लागल्या, म्हणजे कुठं ना कुठंतरी शेतकऱ्यांची एकजूट जी झाली, जो संघर्ष आम्ही सर्वांनी मिळून केला, अनेक आमदारांनी जो मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला, या सगळ्या ज्या काही मागण्या होत्या त्या सरकारला मान्य करत तिथं या अटी काढण्यात आल्या। त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा आणि ते सुद्धा 40 लाख शेतकऱ्यांचा फायदा याच्यामुळे होणार आहे। मी मनापासून सरकारचे आभार व्यक्त करतो। संघर्ष करावा लागला, बराच काळ याच्यामध्ये गेला, पण तरी सुद्धा सरकारचे आभार आणि मुख्यमंत्री साहेबांचे आभार। जनतेच्या हितासाठी आपण जर संघर्ष केला आणि जनता आपल्याबरोबर उभं राहिली तर यश कसं असतं हे आपल्या सर्वांना आत्ता बघता येतं। अनेक आमदार, अनेक नेते, अनेक खासदार प्रामाणिकपणे रस्त्यावरची लढाई लढत राहिलो त्याला 100% यश येतं। हे कुठंतरी या कर्जमाफी योजनेसाठी जो लढा आम्ही उभा केला होता या कर्जमाफी त्या ठिकाणी कुठेतरी बघायला मिळतं। सुरुवातीला आंदोलन केलं तर काही लोकांना असं वाटलं की कुठेतरी आंदोलन अडचणीत गेलं, सरकारकडनं प्रतिसाद तिथे मिळाला नाही कारण आमची बैठक नाही झाली, पण तो संघर्ष तिथं न थांबवता तो आम्ही पुढे घेऊन गेलो आणि मग छत्रपती संभाजीनगरमध्ये तो संघर्ष अजून आक्रमक केल्यानंतर सरकारला हा निर्णय त्या ठिकाणी घेता आला। आता याच्यात महत्त्वाचं काय की आम्ही कर्जमाफीचे मुद्दे घेऊन तिथे लढत होतोच, पण त्याच्याचबरोबर इतरही आमच्या काही मागण्या होत्या त्या दुर्दैवाने सरकारकडनं अजूनपर्यंत मान्य नाही झाल्या। एक तर ज्या पीक विमा योजना आहेत त्याच्यामध्ये 4 ट्रिगर काढण्यात आले, ते परत आणण्यात यावे अशी आमची मागणी। त्याच्यासाठी आम्ही लढा असाच कायम तिथं पुढे ठेवणार आहोत। त्याच्याबरोबर बीड जिल्ह्यामध्ये 2020चे 800 कोटी रुपये तिथे असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना जे अजूनपर्यंत मिळालेले नाहीत त्याच्यासाठी सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही एक मोठं आंदोलन हे उभं करणार आहोत। त्याचबरोबर फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 2017 मध्ये बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचे पैसे अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही जाहीर करून सुद्धा, त्यामुळे त्यासाठी सुद्धा येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही संघर्ष करणार आहात। त्याचबरोबर राज्यभरात मनरेगाचे कामाचे हजारो कोटी रुपये थकीत आहेत, त्यासाठी येत्या काळामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल। त्याच्याचबरोबर राज्यातील अनेक शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही आणि जी काही वीज मिळते ती तिथे जास्त तास मिळत नाही, त्यासाठी सुद्धा येत्या काळामध्ये आम्हाला संघर्ष हा करावा लागेल। हा शेतकऱ्यांच्या बाबतीतला संघर्ष। त्याच्याचबरोबर ही कर्जमाफी योजना या महिना अखेरपर्यंत लागू झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। पण आम्हाला जे कळलेलं आहे की सरकारकडनं आयकर विभागाला काय माहिती मागण्यात आलेली आहे। आता ही माहिती मागण्यात आल्यामुळे अजून विलंब होऊ शकतो, कारण का आपल्या सर्वांना माहिती आहे की लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा अशा काही विषय जेव्हा आला होता आयकर विभागाकडनं माहिती देण्यासाठी 4 महिने लावले होते। त्यामुळे जर आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अजून 4 महिने लावणार असेल
तर हे आम्हाला चालणार नाही. शेतकऱ्यांच्या वतीने त्या विषयासाठी सुद्धा मग येत्या काळामध्ये आपल्याला लढा हा लढावा लागेल. त्यामुळे आज तुमच्या माध्यमातून इथे आम्हाला एवढंच सांगायचं होतं की जो संघर्ष आम्ही केला आणि तो संघर्ष करत असताना अनेक लोकांनी सांगितलं की सोन्याचा चमचा घेऊन हा माणूस काय उपोषण करतोय, आमच्यावर बऱ्याच टीका झाल्या, नोटंकी करतोय. पण मला असं वाटतं की लोकांच्या हितासाठी जर हे लोक कुठल्याही संघर्षाला कुठल्याही आंदोलनाला नोटंकी म्हणत असतील तर मग अशी नोटंकी करायला काय हरकत आहे, जेणेकरून सामान्य लोकांना त्यातून फायदा होत असेल. त्यामुळे हे काही आमच्या संघर्षाला बोलले तरी हा संघर्ष हा लढा विविध लेवलला आम्ही त्या ठिकाणी लढतच राहणार आहोत. हे झालं शेतकऱ्यांच्या बाबतीत. त्याच्याचबरोबर युवांच्या बाबतीतला एक महत्त्वाचा MPSC विद्यार्थ्यांचा जो प्रश्न जो मोठा आहे त्या बाबतीत सुद्धा येत्या काळामध्ये काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलं त्या दिवशी आम्ही एक फार मोठं आंदोलन पुणे शहरामध्ये तिथं करणार आहोत. त्यामुळे MPSC विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची ती सरकारने कायम ठेवावी आणि ऑनलाईन परीक्षेची जी काही नवीन घाट घातला जातोय तो त्या ठिकाणी कॅन्सल करावा. या मागणीसाठी सुद्धा जर सरकारने या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही येत्या काळामध्ये मोठं आंदोलन उभं करू. धन्यवाद. दादा, तुम्ही सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन केलं किंवा आंदोलन उपोषण केलं होतं. संकट मोठं गिरीश महाजन यांनी वचन पण तुम्हाला दिलं होतं. मग मी आश्वासनपूर्ती म्हणायची का? हे बघा, आश्वासनपूर्ती असली तरी यासाठी संघर्ष खूप मोठा करावा लागला, भांडावं लागलं. तुम्हाला माहीत असेल सुरुवातीला मुख्यमंत्री साहेब स्वतः म्हणले होते की कुठल्याच अटी नाही आहेत, मग त्यांना मान्य करावं लागलं. आणि कालचं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल त्यात त्यांनी मान्य केलं की ही अट काढल्यामुळे 5-6 हजार कोटीचं सरकारवर भुर्दंड पडणार आहे. मग आधी तुम्ही नाकारत का होता, मग आता तुम्हाला का स्वीकारावं लागलं? कारण का संघर्ष मोठा झाला. आम्ही आंदोलन केलं, लोकांनी पाठिंबा दिला. पण हा 5,000 कोटीचा विषय नाही आहे. 35,000 कोटीची कर्जमाफी जाहीर झाली. या अटी असत्या तर फक्त 12 ते 13,000 कोटी रुपयाची कर्जमाफी ही शेतकऱ्याला मिळाली असती. पण हे आंदोलन आपण केल्यामुळे, या अटी काढल्यामुळे तिथं सरकारला अतिरिक्त 12 ते 13,000 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. 5,000 कोटी मुख्यमंत्री साहेब बोलले असले तरी तो तिथं विषय राहणार नाही. पूर्णपणे 35,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना तिथं मदत करावीच लागेल. त्यामुळे जो विषय 12-13,000 कोटीमध्ये संपू शकला असता तो आमच्या संघर्षामुळे शेतकऱ्याला 35,000 कोटी या विषयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. नाही, जर पुढच्या काही दिवसांमध्ये ही कर्जमाफी झाली नाही, सरकारकडनं GR मध्ये बदल केला गेला नाही, आयकर विभागाचं कारण देऊन अजून काही वेळ याच्यामध्ये जर सरकारने घेतला नाही तर घेण्याची भूमिका दाखवली तर मग महिन्याअखेरीस आम्हाला पर्याय राहणार नाही. मग अजून एक मोठं आंदोलन हे आम्हाला तिथं उभं करावं लागेल. त्यामुळे सरकारला विनंती आहे, आयकर विभागाला आम्ही माहिती मागितली आहे, आयकर विभागाकडनं माहिती येणार आहे म्हणून तुम्ही थांबाल तर हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक होणार आहे. कारण का ही कर्जमाफी झाली नाही तोपर्यंत नवीन कर्ज शेतकऱ्याला मिळणार नाही. त्यामुळे आता पेरणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यामुळे क्रॉप लोनसाठी शेतकऱ्यांना आत्ता लोन मिळणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे उगाच वेळ न घालवता या महिन्याअखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही तर बँकेच्या खात्यावर हे पैसे जाऊन शेतकऱ्यांचं खातं हे रेग्युलर होऊन त्यांना नवीन कर्ज मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि तसं नाही झालं तर मग आम्हाला परत एकदा पर्याय राहणार नाही, आम्हाला रस्त्यावरची लढाई तिथं लढावी लागेल. आणि ह्याच्यातच काही असे शेतकरी आहेत की जे 19 मध्ये सुद्धा बसले नाहीत, 17 मध्ये सुद्धा बसले नाहीत, तर ते आधीपासून त्यांचं कर्ज हे थकीत आहे. अशा शेतकऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये घ्यावं अशी मागणी सरकारला आम्ही केलेली आहे. त्यासाठी सुद्धा त्या बाबतीतला पाठपुरावा आम्ही सर्वजण करू. आयकर विभागाचा लेखा घेणं म्हणजे जे शेतकरी आयकर त्यांना वगळण्याचं एक सरकारचं सुरुवात पाहायला मिळते. असे किती शेतकरी नाही, याच्यातून बरेच 3-4 लाख शेतकरी कदाचित वगळले जाऊ शकतात. आयकर विभागाकडनं जी माहिती मागितली गेली आहे त्याच्यामुळे 2 गोष्टी होणार आहेत. एक तर विलंब होणार आहे, आयकर विभाग लगेच काय माहिती देईल असं आम्हाला वाटत नाही. 4 महिने सुद्धा घेऊ शकतं. त्यामुळे मग 4 महिने तुम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देणार नाही का?
त्यामुळे आयकर विभागाकडे तुम्ही मागितलेल्या माहितीनुसार जर 3-4 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तोही आपण तिथं होऊन देणार नाही आणि वेळेचा विलंब सुद्धा जर होत असेल तेही आम्ही होऊन देणार नाही. त्यामुळे महिना अखेरीसपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे फार महत्त्वाचं आहे बँकेच्या खात्यामध्ये. आणि तसं जर नाही झालं तर आम्हाला पर्याय राहणार नाही. मग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही विदर्भमध्ये एक फार मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या बाजूने तिथं घेऊ. त्यामुळे परत एकदा आम्ही सरकारला विनंती करतो की वेळ न घालवता लवकरात लवकर तुम्ही जे काय काल मान्य केले ते लागू करा. आयकर विभागाकडे जाऊन ही माहिती ती माहिती घेऊन वेळ घालू नका आणि शेतकऱ्याला नवीन कर्ज देण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही पुढाकार घ्या. मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये त्यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भामध्ये जानेवारीपर्यंत रिपोर्ट येईल असं म्हटलेलं आहे. खरं तर तुम्ही अगदी दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यापासूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये DSRच्या विरोधात FIR दाखल करायची मागणी करत होता. आता तर त्याला थेट जानेवारी किंवा तोपर्यंतचा कालावधी लागेल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. यावर आपली काय? एक तर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांचं जे काही उत्तर होतं त्या उत्तरामध्ये ऐकलं असेल की कुठलाही AIBचा रिपोर्ट मिळण्यासाठी 3 ते 4 वर्ष विलंब होतो. ते त्यांनी मान्य केलं. म्हणजे जे आम्ही सांगत होतो आणि आम्ही जेव्हा CIDकडे जायचो नाही तर CBIकडे हे प्रकरण द्या असं सांगायचो तेव्हा मुद्दामून खरं तर हे सांगणं पण चुकीचं आहे सरकारचं नाही तर त्या विभागाचं. AIBचा रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही तपास करू शकत नाही. कारण AIBचा रिपोर्ट हा टेक्निकल रिपोर्ट आहे. विमान कसं पडलं, का झालं, काय झालं. क्रिमिनल अँगल जे आहे की म्हणजे कोण कोण असू शकतं, त्या कंपनीच्या मालकांचे कोणाकोणाबरोबर संबंध आहेत आणि मग अजितदादांचं जे काही विमान आहे ते दुःख असताना सुद्धा का उडून दिलं, तर हे सगळं झालं क्रिमिनल. तर FIR आम्ही जो FIRची जी मांग करत आहोत ते क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनसाठी. त्यामुळे AIBचा रिपोर्ट जो 3-4 वर्षाला येणार आहे तो जर एका वर्षात म्हणजे अजितदादांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या आधी येत असेल तर काही प्रमाणात आपण जे मुद्दे मांडले तुमच्या मीडियाच्या मदतीने त्याला यश आल्यासारखं आपल्याला म्हणावं लागेल की 3-4 वर्ष न थांबता एका वर्षातच तो तिथं रिपोर्ट येतो. पण तो रिपोर्ट येत नाही म्हणून तुम्ही जर कारवाई करत नसताल, FIR करत नसताल, CBIकडे देत नसताल, CID जर तिथं काम करत नसेल ते सुद्धा अन्यायकारक आहे. त्यामुळे काल मी सुद्धा प्रतिउत्तर त्या ठिकाणी देत असताना सरकारला विनंती केली की FIR तुम्ही करा. कारण का आम्हाला क्रिमिनल अँगल आहे. आम्हाला शंका आहे याच्यामध्ये काहीतरी क्रिमिनल झालं असेल नाही तर अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल काहीतरी कॉन्स्पिरसी असेल. कुणीतरी मुद्दामून हा ॲक्सिडेंट घडून आणला असावा आणि ते शोधण्यासाठी FIR नाही तर CID नाही तर CBIकडनं ती एन्क्वायरी करणं महत्त्वाचं आहे. विमान टेक्निकल गोष्टी AIB करते. त्यामुळे दोन्ही तपास एका वेळेस जर तिथं होणार असतील तरच अजितदादांना न्याय आपण देऊ शकतो. पण सरकारकडनं त्या बाबतीत कुठेही सकारात्मक उत्तर आलेलं आम्हाला जाणवलं नाही. त्यामुळे जेव्हा अजितदादांना येत्या 28 तारखेला 6 महिने होतील त्यावेळेस एक खूप महत्त्वाचं आणि VSR कंपनीबद्दल आणि त्यांचे जे काही संबंध काही चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांबरोबर कसे आहेत आणि इतर काही गोष्टींवर एक फार महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स मी मुंबईमध्ये 28 तारखेला तिथं घेणार आहे. दादा, दुसरीकडे कॅगने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये जवळपास 3,500 कोटी जास्तीचा खर्च झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला. म्हणजे कुठल्याही बजेटरी सरकारी अभ्यास केला नाही. आर्थिक म्हणजे कुठं कशावर? महानगरपालिकेवर ना. काय झालंय की आत्ता विविध विभागाच्या जर तुम्ही टेंडर प्रक्रियेचा अभ्यास केला त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही लोकांना फेवर करण्यासाठी तिथं कंडिशन्स टाकल्या जातात आणि त्यामुळे ठराविकच लोक त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही तर त्या टेंडरमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. अशा बऱ्याच ठिकाणी अशा काही घटना घडल्यात की कुणी जर टेंडर भरलं तर त्या लोकांना तिथं सांगण्यात येतं की तू टेंडर काढून टाक. त्याच्याचबरोबर आपण या महाराष्ट्रामध्ये जर अभ्यास केला तर मोठे मोठे टेंडर जे आजपर्यंत दिले गेलेत त्याच्यामध्ये बहुतांश कंपन्या या आंध्र प्रदेशच्या आहेत नाही तर गुजरातच्या आहेत. तुम्ही जलजीवन मिशनमध्ये जर बघितलं त्यात पाईप ज्या आहेत ज्या खराब क्वालिटीच्या दुर्दैवाने आहेत त्या बहुतांश 60 ते 70% पाईप
या देशात 8 लाख कोटी रुपये फक्त या जलजीवन मिशनवर तिथं खर्च केलेत. त्यातले 4.5 लाख कोटी रुपये पाईपवर खर्च झालेत आणि या 4.5 लाख कोटीपैकी 3 लाख कोटीच्या पाईप ह्या फक्त आणि फक्त गुजराती कंपनीकडनं घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे जे काय कॅगली ठपका टाकलेला आहे, एक तर प्रक्रियेवर, प्रोसिजरवर आणि काही फेवर काही लोकांना केलेत त्याच्यावर आहे. पण 3,000 कोटी हा जो काही आकडा काढलेला आहे तो फक्त ठराविक टेंडरमधला काढलेला आहे. कॅग 100% ऑडिट करत नाही. कॅग ऑडिट करत असताना ठराविक केसेस टेस्ट म्हणून ते घेतात आणि त्याच्यात ते ऑडिट करतात. जर त्या टेस्ट केसेसमध्ये 3,000 कोटीचा आकडा असेल आणि तुम्ही ओव्हरऑल जर केसेस घेतल्या तर हा आकडा 1 लाख कोटीपेक्षा जास्त जाऊ शकतो. हे खरंच महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर आज आपण राजकारण या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी तिथं करतात, पण या इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जो भ्रष्टाचार दुर्दैवाने त्या ठिकाणी होतोय आणि सामान्य लोकांचा पैसा जो तिथं तिजोरीमध्ये आहे त्याचा खऱ्या अर्थाने आज फक्त स्वार्थापोटी आणि भ्रष्टाचारापोटी त्याचा चिखल होताना आपण सगळ्यांनी तिथं बघितलेला आहे. दादा, केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा आहेत किंवा तसं बोललं जातं. तुमच्या पक्षामार्फत पण काही एनडीएच्या समावेशाची एक शक्यता आहे का? आणि राज्यामध्ये पण काही करेक्ट कार्यक्रमाची तयारी होते का असं तुम्हाला वाटतंय का? कुठलाच करेक्ट कार्यक्रम तिथं होणार नाही. तुम्ही जर बघितलं असेल या कर्जमाफी योजनेमध्ये सुद्धा लपून फसून नुसतं GR तिथं काढला आणि तो तिथं पास करण्यात येणार होता. आम्ही संघर्ष केला, आम्ही रस्त्यावर उतरलो. त्यामुळे सरकारचा करेक्ट कार्यक्रम हा शेतकऱ्यांनी तिथं केला आणि जे काही सरकार काही गोष्टी लपवत होतं, फसवत होतं, ते आम्ही शेतकऱ्याला फसवून दिलं नाही. म्हणजे शेतकऱ्याला जे फसवण्याचं काम या सरकारकडनं होणार होतं आम्ही ते थांबवलं. त्यामुळे करेक्ट कार्यक्रम याच्या पुढे जर करायचा असेल तर आम्हीच या सरकारचा विविध विषयांवर तिथं करणार आहे. राजकीय दृष्टिकोनातून आमच्या पक्षाबद्दल तुम्ही विचारलं तर आमच्या पक्षातले आमदार आणि खासदार हे कुणीही एनडीएमध्ये सामील होणार नाही, नाहीतर काँग्रेसमध्ये सुद्धा आमचा पक्ष हा विलीन होणार नाही हे आमच्या नेत्यांनी सांगितलं आणि आम्ही वारंवार त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगत आहोत. तर संजय राऊतांनी एक दावा केला की देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाचे सूत्र जे आहे की बावनकुळे यांच्याकडे जातील, एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा ही मुख्यमंत्रीपदाची धुरा जाणार आहे. महाराष्ट्राचा जो जी सांभाळणार आहे अशा व्यक्तीकडे ही खरं तर धुरा जी आहे ती गेली पाहिजे अशा पद्धतीचं मत जे आहे ते संजय राऊत यांचं. संजय राऊत साहेबांना सांगायचं असावं की समजा वरिष्ठ भाजपच्या देशातल्या प्रमुख मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं की देवेंद्र फडणवीस साहेबांना केंद्रात आत्ताच्या सरकारमध्ये, कारण 29 नंतर त्यांचं सरकार येणारच नाही, आत्ताच्या सरकारमध्ये तिथं फायनान्स मिनिस्ट्री नाही तर कुठली तरी महत्त्वाचं पद तिथं दिलं म्हणजे अपग्रेड करून, तर मग महाराष्ट्रामध्ये बावनकुळे साहेबांना तिथं संधी दिली जात असेल तर मग त्यांनी कदाचित त्याचं अप्रत्यक्षपणे स्वागत केलं असावं. बावनकुळे साहेब चांगले नेते आहेत, पण फक्त बावनकुळे साहेबच रेसमध्ये आहेत असं समजून चालणार नाही. एक भाजपचेच खासदार आहेत, त्यांचीसुद्धा चर्चा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याचबरोबर भाजपचे एक मंत्री आहेत जे एक लहान खात्याचे मंत्री आहेत आज, त्यांनासुद्धा कदाचित मोठी जबाबदारी महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये मुख्यमंत्रीपदाची सुद्धा मिळू शकते जर देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथं केंद्रात पाठवण्यात आलं. पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कमी समजून चालणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःची ताकद खूप वाढवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि दिल्लीत सुद्धा जे नेते आहेत भाजपचे प्रमुख नेते हे त्यांना बळ देताना आपण सगळेजण बघू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब विरुद्ध भाजपचे काही प्रमुख नेते ज्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेतलं जातं, याच्यामध्ये एक वेगळा सुप्त संघर्ष हा तिथं त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो. पण हे जो काही संघर्ष चालला आहे तो सत्तेच्या जोरावर आहे, पैशाच्या जोरावर आहे आणि ताकदीच्या जोरावर आहे आणि गुंडाशाहीच्या जोरावर आहे. त्यामुळे हे जे काय तमाशा आज सुरू आहे तो फक्त 29 पर्यंत तमाशा तिथं बघायला मिळेल. हा संघर्ष 29 पर्यंत तिथं बघायला मिळेल आणि 29 नंतर न केंद्रात न राज्यात भाजप नाही तर महायुतीचे सरकार येणार. त्यानंतर सरकार हे आमच्या विचाराचीच येईल. त्यामुळे जे काय होईल तमाशा हा 29 पर्यंतच आपण सगळेजण बघत राहू. मोर्शीची जी घटना घडली त्यामध्ये त्या बिल्डिंगमध्ये फक्त खालच्या मजल्याला परवानगी होती, वरचे सगळे अनधिकृत बांधले गेले होते. नाही, याच्याबद्दल आम्ही सुद्धा भूमिका मांडणार आहोत. एक तर कॉन्ट्रॅक्टर हा जबाबदार आहे,
जे आम्हाला कळालं आहे की 20 मीटरपर्यंतच ती हाईट ठेवायची होती त्या कचरा डेपोची, पण या कॉन्ट्रॅक्टरने 30 मीटरपेक्षा जास्त तिथं कचरा भरला. आणि त्याच्याचबरोबर ही बिल्डिंग बांधण्याच्या बाबतीतसुद्धा ज्या परमिशन होत्या त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही गोष्टी तिथं बांधण्यात आल्या होत्या. हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कोणाचा माणूस आहे, त्या कचऱ्याच्या प्रकल्पामध्ये सुद्धा केवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, जे काही नॉर्म्स असतात, परवानग्या असतात, त्याला त्याच्यामध्ये डावलण्यात आलं होतं. आणि मग ह्याच्यामध्ये कोण अधिकारी जबाबदार आहे, कोण नेता जबाबदार आहे, हे सगळं आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये काढणार आहोत. पण दुर्दैव असं तुम्हाला माहीत असेल की काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये एक वसाहत अशी होती ज्याच्यात गरिबाची घरं होती, गरिबाच्या छोट्या छोट्या कंपन्या होत्या, फॅक्टऱ्या होत्या. ते साफ करण्यासाठी एका रात्रीत तिथं 50पेक्षा जास्त JCB नाही तर मोठ्या मशीन पोकलान आणले होते. मग गरिबावर अन्याय करण्यासाठी, ती जमीन हडपण्यासाठी, त्यातून आर्थिक फायदा करण्यासाठी एका रात्रीत तुम्ही 50 मशीन जर टाकत असाल आणि दुसऱ्या बाजूला 8 लोक त्या कचऱ्याच्या खाली अडकलेले असताना सुद्धा तुम्ही 4-5 मशीनच तिथे लावत असाल, तर याच्यावरनं जाणून येतं की तिथे त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मुद्दामून विलंब केला जातोय, ताकद लावली जात नाही. यात प्रशासन जबाबदार आहे, एक नेता जबाबदार आहे. त्यामुळे हा जो दुजाभाव केला जातो, ज्या अटी त्याच्यामध्ये टाकल्या गेल्या आहेत, त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. पण काल उत्तर देत असताना आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या, ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यावेळेसच्या कर्जमाफीचा, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाली जी कर्जमाफी होती, त्या लाभार्थी शेतकऱ्यांना या नव्या योजनेमध्ये फक्त 50,000 रुपयाचा लाभ तिथं सरकारने दिला होता. आमचं मागणी होती ही अट काढण्यात यावी. सरसकट 2 लाखाचा लाभ सर्व शेतकऱ्यांना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना पण आणि इतरही शेतकऱ्यांना द्यावा अशी आमची मागणी होती. दुसरी मागणी आमची जी होती ती होती, जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही 26-27 वर्षाची जी अट टाकली, म्हणजे जे वर्ष अजून संपलं नाही, म्हणजे 1 वर्ष त्यांना थांबावं लागलं असतं, ती अट सुद्धा तिथं काढण्यात यावी. या दोन्ही अट काल काढल्या. पण जसं मी मगाशी सांगितलं की काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब हे बोलत होते की या अटीमुळे कोणाचंही नुकसान होणार नाही. मग आम्ही आमचा संघर्ष मोठा केला, जास्त आक्रमक केला, शेतकऱ्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो. आणि मग आपण बघितलं असेल हळूहळू कुठेतरी सरकारला सुद्धा कळालं की शेतकरी आता आक्रमक होत चाललेले आहेत, शेतकऱ्यांना कळालेलं आहे या अटीमुळे आपलं नुकसान होणार आहे. आणि मग अनेक वेळा सरकारबरोबर आम्ही चर्चा केली, मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा केली, परदेशी जे या कर्जमाफी योजनेचे जी काही समिती होते, त्याचे प्रमुख होते, त्यांच्याबरोबर एकदा चर्चा केली. दुसऱ्यांदा जेव्हा चर्चा करण्याची वेळ आली, दुर्दैव असं ते त्या बैठकीला आले नाही. त्यामुळे ह्या सगळ्या संघर्षानंतर आणि अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आम्ही हे मुद्दे मांडल्यानंतर शेवटी सरकारला या अटी मागे घ्याव्या लागल्या. म्हणजे कुठं ना कुठंतरी शेतकऱ्यांची एकजूट जी झाली, जो संघर्ष आम्ही सर्वांनी मिळून केला, अनेक आमदारांनी जो मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला, या सगळ्या ज्या काही मागण्या होत्या त्या सरकारला मान्य करत तिथं या अटी काढण्यात आल्या. त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा, आणि ते सुद्धा 40 लाख शेतकऱ्यांचा फायदा याच्यामुळे होणार आहे. मी मनापासून सरकारचे आभार व्यक्त करतो. संघर्ष करावा लागला, बराच काळ याच्यामध्ये गेला, पण तरीसुद्धा सरकारचे आभार आणि मुख्यमंत्री साहेबांचे आभार. म्हणजे जनतेच्या हितासाठी आपण जर संघर्ष केला आणि जनता आपल्याबरोबर उभं राहिली तर यश कसं असतं हे आपल्या सर्वांना आत्ता बघता येतं. अनेक आमदार, अनेक नेते, अनेक खासदार विकास व्हावा म्हणून सत्तेत गेले, पण आपण जर प्रामाणिकपणे रस्त्यावरची लढाई लढत राहिलो त्याला 100% यश येतं. हे कुठंतरी या कर्जमाफी योजनेसाठी जो लढा आम्ही उभा केला होता आणि त्याला यश आलं, त्याच्यातून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कुठेतरी बघायला मिळतं. सुरुवातीला आंदोलन केलं तर काही लोकांना असं वाटलं की कुठंतरी आंदोलन अडचणीत गेलं, सरकारकडनं प्रतिसाद तिथे मिळाला नाही कारण आमची बैठक नाही झाली. पण तो संघर्ष तिथं न थांबवता तो आम्ही पुढे घेऊन गेलो
आणि मग छत्रपती संभाजीनगरमध्ये तो संघर्ष अजून आक्रमक केल्यानंतर सरकारला हा निर्णय त्या ठिकाणी घेता आला. आता याच्यात महत्त्वाचं काय की आम्ही कर्जमाफीचे मुद्दे घेऊन तिथे लढत होतोच, पण त्याच्याचबरोबर इतरही आमच्या काही मागण्या होत्या त्या दुर्दैवाने सरकारकडनं अजूनपर्यंत मान्य नाही झाल्या. एक तर ज्या पीक विमा योजना आहेत त्याच्यामध्ये 4 ट्रिगर काढण्यात आले, ते परत आणण्यात यावे अशी आमची मागणी. त्याच्यासाठी आम्ही लढा असाच कायम तिथं पुढे ठेवणार आहोत. त्याच्याबरोबर बीड जिल्ह्यामध्ये 2020चे 800 कोटी रुपये तिथे असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना जे अजूनपर्यंत मिळालेले नाहीत त्याच्यासाठी सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही एक मोठं आंदोलन हे उभं करणार आहोत. त्याचबरोबर फडणवीस साहेब मुख्यमंत्री शकतात, त्यामुळे मग याचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. फक्त भेसळीचं दूध येत होतं हे शोधणं एक झालं, पण भेसळीचं दूध घेत कोण होतं? कारण का जर शेतकऱ्याचं दूध हे 35 रुपयाला होतं तर भेसळ केलेलं केमिकल दूध हे 20 रुपयालाच मिळत होतं. मग कुठं ना कुठंतरी त्याच्यामध्ये त्या कंपनीचा सुद्धा फायदा होता आणि मग त्याच्यात शेतकऱ्याचं नुकसान झालं, कारण 25% दूध खोटं केमिकलचं येत होतं. त्यामुळे शेतकऱ्याला दूध जास्त आल्यामुळे कमी भाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत होतं. आणि दुसरं ग्राहकाचं आरोग्याचं आजपर्यंत इतकं मोठं नुकसान झालेलं आहे, ते सुद्धा कुठे ना कुठेतरी आता आरोग्याचं नुकसान भरून काढता येणार नाही. पण ज्या कंपनीने या अशा ग्राहकांवर अन्याय केलाय, कॅन्सर येण्याचं सुद्धा कदाचित येत्या काळामध्ये आपल्याला भीती वाटू शकते. त्यामुळे या कंपन्यांना सोडून चालणार नाही. त्यामुळे ज्या ज्या कंपनीने हे दूध घेतलं त्याचा नक्कीच अभ्यास झाला पाहिजे असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. दादा, काल विधानसभेमध्ये भास्कर जाधव आणि उरणचे आमदार महेश बाजी आहेत त्यांच्यामध्ये जुंपेली पाहायला मिळाली. विशेषतः व्यक्तिगत शेरेबाजी आणि ठिकाणी पाहायला मिळाली. हे बातली हे डबरेल अशा प्रकारची टीका करताना आणि तुमच्यावर ती पण सांगलीचे काही आमदार वैयक्तिक टीका करत होते. काय आहे की आमच्यावर टीका केल्याशिवाय दुर्दैवाने बातम्याच होत नाहीत अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे छोटे मोठे वरून त्यांच्या मोठ्या नेत्यांनी आधी त्यांना सांगितल्याशिवाय टीका न करणारे जे काही लोक आहेत ते बोलत राहतात, त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत असतो. पण अधिवेशनामध्ये नाही तर कुठेही राजकारणात खालच्या लेवलला जाऊन टीका करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. त्यामुळे सगळ्यांनीच, सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आणि विरोधकांनी सुद्धा बोलत असताना कुठेतरी एक तथ्य पाळलं पाहिजे की आपण काय लेवलला जायचं आणि काय लेवलला नाही जायचं. म्हणजे हे सगळ्यांनाच लागू होतं, मोठ्या नेत्यांना सुद्धा आणि लहान कार्यकर्त्यांना सुद्धा.